हे खोट आहे. मला म्हणायचंय आपला स्टाफ असं नाही करू शकत. बदबूदार मला म्हणायचंय बरखुरदार ग्रह नक्षत्र खोटं नाही बोलत. किंग मला चोर कोण आहे ते समजलं आहे. पानं फाडून टाकेन मी. हे चोर आहेत, रद्दीवाले नाहीत जे पानं फाडून टाकशील. आता सांग, काल रात्री तू कुठे होतास? आम्ही तर आमची ड्युटी संपून घरी गेलो होतो. तुला विचारलंय काय रे? याला विचारलंय, कळलं काय? आम्ही एकत्र राहतो ना सर. इथं सफाई कर्मचारी आहोत. संध्याकाळपर्यंत साफ करतो आणि निघून जातो. पण सगळे साफ तर केअरटेकर करतात ना. नाही 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 नाही. मग तूच तर मौका बघून चौका नाही मारलास ना. मला म्हणायचंय हात साफ नाही केलास ना. नाही 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 नाही. मी फक्त ऑर्डर देतो. ऑर्डर. चोरी करायची. नाही नाही, सफाई करण्याची. आम्ही 10 पिढ्यांपासून किंगचे फॅमिली केअरटेकर आहे. पण तुझं वय तर तेवढं काही वाटत नाही. आखतून खरं खरं सांग की कोणी केलंय, नाहीतर सर्वांच्या पत्रिका वाचून तपास लावू आम्ही. पण आम्हाला पत्रिका वाचता येत नाही ना. आम्ही म्हणजे आम्ही ग्रह नक्षत्र सगळं सांगतील. राजे साहेब, हे तुमच्याशी खूप प्रामाणिक आहेत. मला नाही वाटत यांच्यातलं कोणी काही केलं असेल म्हणून. तुम्ही सगळे जाऊ शकता. आमच्या ज्योतिष विद्येला खोटं सिद्ध केलं. ग्रह नक्षत्रांनी सांगितलंय की यांच्यातलाच कोणीतरी चोराशी मिळालेला आहे. आणि तो कोणी तुमचा केअरटेकर आहे. ज्या प्रकारे तो घाबरत होता ना, मला त्याच्यावर शंका येते. आज आपण केअरटेकर वर लक्ष ठेवायचं. आज केअरटेकरचा मंगळ भारी आहे, कळलं काय? तू पण ज्योतिष आहेस का? नाही, पण आमच्याशी ज्यांची गाठ पडते ना, त्यांचा मंगळ भारी होऊनच जातो, कळलं काय? सगळं साफ करायचं आहे. हो हो, साफच करतोय. अरे मूर्खांनो, गोडाऊन मधून सगळं साफ करायचं आहे. मला वाटतं त्या चौघांना माझ्यावर शंका आली आहे. सगळे सामान इथून कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करा. मग आम्ही तुम्हाला यात काही मदत करू का? तुझी चोरी पकडली गेली आहे. आता आम्ही सगळ्यांना सांगू की चोर तू आहेस. सांगाल तर तेव्हा ना, जेव्हा इथून वाचून निघून जाल. सगळं साफ करून टाका. मी पोलीसवाला आहे. मग पहिल्यांदा याला साफ करा. मला पण मारू द्या. अरे इन्स्पेक्टर मी आहे. तुम्ही भिंतीला मारा ना. मी आऊट झालो. आता तुला पण मी धप्पा देतो. मी गाढव आहे, पण एवढा मोठा सुद्धा नाही काही. धप्पा. मला अरेस्ट करा. केस करा. मारू नाही शकत. इथे एवढ्या अँटिक वस्तू आहेत तरी तुला चोरी करायची गरज काय आहे? खूप वर्षांची मेहनत आहे. एक एक करून महालातून चोरी करून आणल्यात. म्हणजे बुकर आणि फलाहारीला याने चोरलंय. शोधूनच शांत बसीन. नाही नाही, मी कच्चा चोर आहे. छोट्या मोठ्या वस्तू चोरतो मी. बरं झालं याला पकडलं, नाहीतर छोट्या छोट्या वस्तू चोरून महालातलं सगळं साफ करून टाकलं असतं. अरेस्ट हिम. ते तर करीनच, पण बुकर आणि फलाहारीचं काय होईल मग? ते सुद्धा सापडतील. तुम्ही सगळ्या न्यूजपेपर्स आणि टीव्ही चॅनल्सनाही न्यूज द्या की आम्ही केअरटेकरला पकडलेलं आहे. आणि लवकरात लवकर बुकर आणि फलाहारीच्या किडनॅपर्सना सुद्धा शोधून काढू. त्याने काय होणार?
आधी ते घाबरतील, मग आपल्याला घाबरवण्यासाठी मुखवटे घालून आपल्यावर अटॅक करतील आणि तेव्हाच आपण त्यांना पकडून बॉसचं नाव शोधून काढू. हो ना भाऊराया? नाही, आपण धावायची ऍक्टिंग करायची, त्यांचा पाठलाग करायचा आणि मग त्यांच्या अड्ड्यावर पोचून बुकर आणि फलाहारीला सोडवून आणायचं. मी याला पोलीस स्टेशनला घेऊन चाललोय. तुम्ही सगळे जाऊन किंगला सांगा तुम्ही किडनॅपर्सना शोधून शांत बसाल. हे काय करताय तुम्ही? गोल्ड बनवतोय. काय? मी कॉपर पासून गोल्ड बनवतो. अजून बनलं नाहीये, पण लवकरच बनवून दाखवेन. या सगळ्या मूर्त्या, सोफे, बेड आणि प्रत्येक वस्तू गोल्डची असेल. मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेन. आय कॅन डू इट. मी ग्रेट अल्केमिस्ट आहे. काय आहात काय तुम्ही? खूप काही, पण यावेळी अल्केमिस्ट आहे. या तुम्हाला पण सोन्याचं बनवतो. अहो नाही, सोन्या नावाची मुलं याला आवडत नाही तो. अरे सोन्या नावाची मुलं नाही, गोल्ड वाला सोनं. हे अल्केमिस्ट आहेत. ते काय असतं? जे कॉपर आणि लेड पासून गोल्ड आणि सिल्वर बनवतात. मला गोल्ड खूप आवडतं. तुला हे तर बुएरियाचे झप्पी लहरी निघाले. कळलं काय? अरे वा, तुम्ही अर्धी मूर्ती गोल्डची बनवली सुद्धा. नाही, एक्सपेरिमेंट फेल झाली. ही गोल्डचीच मूर्ती होती, अर्धी कॉपरची झाली. अहो तुम्ही गोल्ड आणि कॉपर मध्ये अडकलाय आणि तुम्हाला हे सुद्धा कळलं नाही की तुमचा केअरटेकर महालातून वस्तू चोरतोय. आम्ही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. अच्छा, म्हणजे बुकर आणि फलाहारी सापडले? नाही, त्यांना केअरटेकरने नाही चोरलंय. मग कोणी चोरलंय? तुम्ही तुमच्या गार्ड्सना सांगा की कोणी महालात येवो किंवा जावो, त्यांना अडवायचं नाही. बाकी आम्ही सांभाळून घेऊ. हॅलो, काय आवाज येत नाहीये? हे वाच ना. अरे नाही वाचायचंय, पानं फाडून टाकीन. अरे न्यूज वाचून पाडून टाक. अरे गाढवा, तुला माहितीये का 56ला वाचण्याशी द्वेष आहे मला. ते फळांची न्यूज वाचायला देतोस? फळांचा फळाफळ बनवून टाकेन. वरची न्यूज वाचा ना. काय न्यूज आहे? किंगच्या 4 पाहुण्यांनी केअरटेकरला अरेस्ट करून ठेवलंय आणि त्याच्या गोडाऊन मध्ये चोरीच्या वस्तू पण पकडल्या आहेत. आपण वाचलो आहोत. आता पूर्ण संशय केअरटेकर वर जाईल. अरे पुढे पण न्यूज आहे. या बोक्या बनेने स्टेटमेंट दिलंय की ते लवकरच बुकर आणि फलाहारीला किडनॅप करणाऱ्यांना पण पकडतील. फलाहारी, ते आपल्याला लवकरच वाचवतील. हे गप, नाहीतर तुझी सगळी पानं फाडून टाकेन. मग लोक तुला बुकर नाही कवर म्हणतील. कवर. अरे ते सगळं सोड, आता काय करायचंय? त्या चौघांची अक्कल ठिकाणावर आणायची आहे. थोडी माणसं घेऊन जा आणि त्या चौघांना एवढं मारा की त्या चौघा महालच काय शहरच सोडून जातील. आज रात्रीच जा. आत्ताच. ओके. उठा, बुकर आणि फलाहारीला शोधाल. ते आमच्या बॉसच्या ताब्यात आहेत. आम्ही अहो, काय काय नाही नाही केलं. केलं. बॉस यांना घाबरत होते. अरे मारा यांना. हे सगळे तर खूप शक्तिशाली आहेत. हे घाबरट तर स्वतःच घाबरून पळाले. झालं आपलं काम. चला. अडकले आपल्या जाळ्यात. पाठलाग करा. अरे मी पडलो. अरे मी पडलो. अरे अरे मी पुन्हा पडलो.
बनी तुझा प्लॅन तर यशस्वी झाला, कळलं काय? व्हेरी स्मार्ट. कपड्यांच्या शॉप मध्ये अड्डा आहे. अरे एखादं लेटेस्ट डिझाईन दाखवा ना बॉस. हा शॉपकीपर बॉस आहे का? मारायचं काय याला? नाही नाही, हा शॉपकीपर बॉस नाहीये, हा तर फक्त शॉपिंग करतोय. सगळे गुंड बॉसला माहिती देण्याऐवजी शॉपिंग करताय, कळलं काय? पेट्रोल पंपावरती अड्डा. अरे गाढवा, ते पेट्रोल भरतायत. अच्छा, तर हा आहे यांचा अड्डा. दोन लार्ज पिझ्झा आणि नगेट्स आणि 4 बर्गर्स, 4 पास्ता आणि आधी हे द्या, बाकीचा नंतर बघू. हे सगळे इथे खाण्यासाठी थांबलेत. हो, आजच पार्टी करणार आहेत का हे? भाऊराया, एक बर्गर आपण पण घेऊन खाऊया ना. दादूस, अरे ते आपल्याला ओळखतात. काय जमाना आलाय, गुंड पार्टी करतायत आणि सज्जन लोक उपाशी आहेत, कळलं काय? अरे खूप झालं यार, आता हे किराणा सुद्धा घेणार का? सुपर मार्केट तर बंद आहे भाऊराया, लगेच बाहेर येतील. त्या चौघांना आम्ही पळवून लावलं. चांगलंय, खूपच चांगलंय. आता एक काम करा, लवकर वॉचमनचा वेश बदला आणि वेश बदलून मग लक्ष ठेवा. ओके बॉस. अच्छा, म्हणजे हाच यांचा अड्डा आहे तर चला. शोधा, नक्कीच कोणता तरी सिक्रेट डोअर असणार. यांना बघून तर वाटतंय की हे तेच 4 गुंड आहेत, फक्त वेश बदलून आलेत. सर, सुपर मार्केट बंद झालंय. माहितीये, आम्हाला किराणा नाही, तुमचे ते 4 नातेवाईक पाहिजेत. ज्या आत आलेत त्यांना रेशन पाणी द्यायचंय. मित्रांनो, यांच्यावर हल्ला करा. गाढवा, टॉय गन आहे, हिला नाही, मला घाबर.
या विदेशी गुंडांमध्ये तर काही दमच नसतो, कळलं काय? बुकर आणि फलाहारी इथेच कुठेतरी आहेत. सिक्रेट डोर शोधा. अरे हे तर चुकीची वेळ दाखवतंय. चला. विकायच्या आधी थोडी तरी पानं फाडूनच टाकीन यांची. आणि मी यांच्या काही फळांचा फळाफळ करेन. वा, सफाई कर्मचाऱ्यांनी महालातच हात साफ केले. वा वा. काय? तुम्ही तुम्ही तर पळून गेला होतात ना? हो, आणि पळत पळत इथपर्यंत आलोय, कळलं काय? आणि आता तुला पळवून पळवून मारू. यांना तर आम्ही बघतो बॉस. भावराया, गोष्ट इगोवर आलीये. या चौघांना तर आता मी एकटाच मारीन. तू बाकीच्यांचं बघ. ऑल द बेस्ट हनी. पकडा सगळ्यांना. फळ नको, फळ नको, फळ नको. नाकावर मारल्याने डोक्यात चक्कर येते. पुस्तकात लिहिलंय. अरे वा, आज तुझ्या पुस्तकाचं नॉलेज कामी आलं. Achtung! किंग तुम्ही? हो. हाय? अरे किंग नाही, जनरल रोनाल्डो. हाय? आजच्या वॉर साठी आम्ही जनरल बनलो आहोत. अटॅक! इन्स्पेक्टर मी आहे, ऑर्डर मी देईन. जनरल इन्स्पेक्टर पेक्षा मोठा असतो. अरे तुम्ही काय टेन्शन मध्ये उभे आहात? फळांचा फळाफळ बनवून टाका. म्याना दांडक. हे असं तसं नाही, खानदानी दांडूक आहे. छप्पन, आज तुला मारून मारून 30 करून टाकू. पण 56च्या अर्धे तर 28 असतात. पुस्तकात लिहिलंय. अरे पुस्तकाची सगळी पानं फाडून टाकेन. फळांचा फळफळाट बनवेल. गाढवा, फळाचं फळाफळ नाही, फ्रूट चाट बनत. अक्तुंग, सांगा आमच्या बुकर आणि फलाहरीला का किडनॅप केलं होतं? मला पुस्तकांचा द्वेष आहे. पानं फाडून टाकेन. मला फळांचा द्वेष आहे. फळांचा फळाफळ बनवेन. पानं फाडायची खूप हौस आहे ना. तुझ्याकडून जेलमध्ये सगळे न्यूजपेपर्स फाडून घेईन आणि फालू द्या. सगळ्या कैद्यांसाठी फळ तू कापशील. नाही. नाही. अरे तुम्ही दोघं वाचलात, आता तरी हसा की. माझ्या फलाहारी आणि बुकरला काय झालं? किंग, मला असं वाटतंय की यांच्यावरच्या केमिकलचा परिणाम संपून गेलाय आणि ही नॉर्मल खेळणी झाली आहे. अरे हे काय झालं? माझ्या बुकर आणि माझ्या फलाहारी.
फिश, अरे अरे तो बघा पळतोय. अरे हे काय फेकताय जे जळत आहे? असं वाटतंय हे पाणी नाही, कोणतं तरी केमिकल आहे. हे काय केलं? ते आधीपासून स्टॅच्यू बनले होते, आता अजून काय बनवलं? पाणी टाका पाणी टाका आग होतीये पाणी टाका आग होतीये. या दोघांमध्ये परत प्राण कसे काय आले? वाटतंय की केमिकल पडल्याने पुन्हा कोणती तरी रिॲक्शन झालीये. हो, पहिल्यांदा पण असं झालं होतं. एकदा माझ्या चुकीमुळे हे जिवंत झाले होते, आज हानीच्या चुकीमुळे जिवंत झाले. थँक्यू हनी. आणि पुन्हा एकदा तू कमाल केलीस. अच्छा पुन्हा एकदा मला कळलंच नाही की मी कमाल करून दाखवली